एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त. आनंदाचा प्रवास ठरला मृत्यूचा सापळा. पण मृत्यूच्या शायेतून 1 वर्षाच्या बाळाचा चमत्कारिक बचाव. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दिनांक 4 मे रोजी सकाळी 8 वाजता भीषण अपघात घडला आहे. बेसलवाडी फाटा मरीमाता मंदिराजवळ सुमारे सकाळी 8 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या आयसर गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृताची ओळख गजानन हिरामन पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी गजानन पाटील अशी झाली आहे. हे दोघे रावेर तालुक्यातील कोचूर येथील रहिवासी होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे दाम्पत्य आपल्या 1 वर्षाच्या बाळासोबत धार्मिक दर्शनासाठी जात होते. मात्र वाटेतच काळाने घात केला आणि हा भीषण अपघात घडला. अपघात इतका जबरदस्त होता की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. मात्र या सगळ्यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांच्या सोबत असलेले 1 वर्षाचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एका निष्पाप बाळाने आई वडिलांना गमावलं. हा अपघात अनेक प्रश्न निर्माण करून गेला आहे. रस्ते अपघाताची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.